Hello friends, welcome to Standard 9 Mathematics class, part 2 Geometry. In last class, we discussed about the coordinates of points and their distance. And second point, that is between them. तर आपण असे दोन पॉइंट बघितलेले आहेत. संख्या रेषेवरती ते निर्देशक असतील ते आणि त्यामधील अंतर आणि बिटवीन them. तर आपण बिटवीन them मध्ये ऑलरेडी 2 एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले होते. आता थर्ड एक्झाम्पल बघा. आपल्याला सॉल्व्ह एक्झाम आहे त्याच्याबद्दल ते आपल्याला बघायचे आहे. ते कसं बघा. The coordinates of point A on a number line is 5. आता एका नंबर लाईन वरती एक कोऑर्डिनेट आहे 5. तो पॉइंट ए असेल त्याचा कोऑर्डिनेट काय असेल त्याचा नंबर काय आहे तर 5 आहे. पुढे काय म्हणतो आहे तो क्वेश्चन मध्ये फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ऑन द सेम नंबर लाइन which are 30 units away from A. तर आपल्याला त्या A पासून 30 युनिट दूर त्याचा नंबर आणि त्याचा पॉइंट काढायचा आहे. तर आपल्याला एक्झॅक्ट क्वेश्चन मध्ये विचारलं नाही आहे की तो पॉइंट असेल तो इट मे बी राइट और इट मे बी लेफ्ट. एक तर तो राइट साइड असू शकतो अथवा लेफ्ट साइडला तो पॉइंट असू शकतो. तर बघा द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट सोल्युशन मध्ये बघा लेट अस टेक पॉइंट C and D टू द लेफ्ट अँड राइट ऑफ A. आता आपल्याला पॉइंट C आणि D घ्यायचा आहे. तो लेफ्ट आणि राइटला आपण डिनोट करूया. ओके रिस्पेक्टिव्हली ॲट अ डिस्टन्स ऑफ 30 युनिट. तो पण कसा घ्यायचा आहे तर A पासून 30 युनिट अवे फ्रॉम लेफ्ट अँड राइट साइड. वी टेक पॉइंट D at right side and point C is left side. ओके नंतर बघा आपल्याला सिस्टमॅटिक असंच लिहायचं आहे एक्झाम मध्ये पण. त्यासाठी फर्स्ट एक्झाम्पल आहे ते या प्रकारे लिहून देतो आहे. त्यानंतर डायरेक्ट लिहिणे. ओके द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट C, द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट C which is left of A. हा कसा आहे लेफ्ट 30 युनिट will be 5 minus 13. आता बरोबर आहे आपल्याला 30 युनिट बघा मागे तर कसं येणार आपण 4 3 2 1 0 -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8. ओके दिस इज द 30 युनिट. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 8 11 12 and 13. तर आपल्याला 5 minus 13 जर का डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर आपल्याला आन्सर मिळालेला आहे -8. सेम द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A टू द राइट ऑफ A, द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B टू द राइट ऑफ A. तो पॉइंट आपण घेतलेला आहे ते 30 युनिट जर का आपण पुढे गेलं तर आपल्याला आहे 5 plus 30. का लेफ्ट साइडला आता जर का आपण लेफ्ट साइडचा जर का विचार केला तर लेफ्ट साइडला असतील ते नंबर कसे असतील हे निगेटिव्ह नंबर असतील म्हणून इथं निगेटिव्ह नंबर आहे. आता इथं आपल्याला आता तुम्ही म्हणता की प्लस कसा मायनस का केला तर 5 plus -30 जर का आपण केलं तर निगेटिव्ह संख्याचं आपल्याला आन्सर द्यावं लागेल म्हणून त्याचा आन्सर काय झाला -8. ओके सेम and right side there are all positive numbers. राइट साइडला सर्व पॉझिटिव्ह नंबर्स असतात. तर आपण D कडे जर का वळले राइट साइडकडे तर will be 5 plus 13. यामध्ये 13 युनिट हे ऍड केले जातील. 5 plus 8 equal to 18. तर राइट साइडला आपल्याला का पॉइंट मिळाला D पॉइंट वरती that denote the number 18. And therefore the coordinate of point 30 units away from A will be -8 and 18. So systematic line. The coordinate of point 30 units away from A will be -8 and plus 30.
आपल्याला ए पासून 13 युनिट उजव्या आणि डाव्या बाजूला -+18 and -8 हे आन्सर मिळालेलं आहे. ओके, लेट्स स्टार्ट प्रॅक्टिस सेट 1.1. आता आपल्याला स्टार्ट करायचं आहे 1.1 प्रॅक्टिस सेट. या प्रॅक्टिस सेट मध्ये मी तुम्हाला सर्व क्वेश्चन जे असतील ते सॉल्व्ह करूया. ठराविक सॉल्व्ह करून देतो, बाकीचे तुम्हाला तुमच्या होमवर्क मध्ये लिहायचे आहे. ओके, तर बघा फर्स्ट आहे फाइंड प्रॅक्टिस सेट 1.1. फाइंड distance with help of number line given below. आपल्याला खाली नंबर लाईन दिलेली आहे. ओके, तर ती नंबर लाईन किती बघा, सेंटरला आहे 0, त्याच्यानंतर 1 2 3 5 1 2 3 4 5 6 त्यानंतर राईट लेफ्ट साईडला -1 -2 -3 -4 -5 -6 त्याच्यामध्ये दिलेले आहे बघा, ही एक नंबर लाईन दिलेली आहे आपल्याला आणि आपल्याला यावरती डिस्टन्स विचारलेला आहे. त्या संख्या रेषेमध्ये 2 ते पॉइंट असतील, निर्देशक असेल, त्यांच्या पॉइंट मधील आपल्याला अंतर हे कॅल्क्युलेट करायचं आहे बाय द हेल्प ऑफ दी नंबर लाईन. नंबर लाईन म्हणजे संख्या रेषा. तर फर्स्ट आहे आपल्याला दिलेला आहे डिस्टन्स बिटवीन बी अँड सी. रीड कसं करताना बघा, डिस्टन्स बिटवीन बी अँड सी. तर डिस्टन्स जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करणार तेव्हा त्यामध्ये आपल्याला कॉमा द्यायचा आहे. इट इज इम्पॉर्टंट रूल ऑफ दी नंबर लाईन. बरोबर, जेव्हा आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तेव्हा. तर आपण डिस्टन्स इन प्रीवियस क्लास we see this formula that calculates the distance between two points. तर आपल्याला तो पॉइंट डिस्टन्स जर काढायचा असता तर आपण एक फॉर्म्युला बघितला होता. इफ यू रिमेंबर, जर तुम्हाला माहित असलं तर सांगेल, अदरवाइज आय विल एक्सप्लेन. तर डिस्टन्स बिटवीन बी अँड डी जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असलं तर देयर इज सम फॉर्म्युला दॅट इज द सबट्रॅक्शन ऑफ स्मॉलर कोऑर्डिनेट इनटू लार्जर कोऑर्डिनेट. म्हणजे त्या संख्येरेषेवरती जो मोठा कोऑर्डिनेट असेल, जो नंबर असेल, त्या मागून आपल्याला छोटा नंबर हा मायनस करायचा असेल. दॅट इज ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर. ओके, तर बी चा नंबर लाईन काय आहे? बी डिनोट्स द नंबर 2. B denotes the number 2, distance 2, and E denotes the number 5. In 2 points, यामध्ये कोणता नंबर हा मोठा आहे? If 2 is greater than 5 or 5 is greater than 2, तर यामध्ये 5 असेल हा मोठा असेल. मग ग्रेटर नंबर काय आहे? 5 equal to 5 minus 2 equal to 3. 1 2 3. बरोबर. मग खाली लिहायचं डिस्टन्स बिटवीन बी अँड डी इक्वल टू 3 युनिट. युनिट कोण असेल तो हा युनिट फर्स्ट हा इम्पॉर्टंट आहे. जर का हा तुम्ही लिस्ट आउट केला तर 3 होईल. व्हॉट इज 3? त्याला एक स्पेशल युनिट राहणार नाही. तर तुम्हाला आता सिस्टमॅटिक लिहायचं आहे. फॉर्म्युला एनी टाइम स्टेटमेंट करायचा आहे. त्यानंतर स्टार्ट करताना सोल्युशन लिहायचं. आन्सर नाही लिहायचं तर आपल्याला लिहावं लागतं सोल्युशन. ओके, सेम एक लास्ट म्हणजे आपण
फॅक्टरी टेस्ट मधलं नंबर 8 लास्ट वन that is distance between Q and B. तर आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे Q and B मध्ये. डिस्टन्स between Q and B. तर याचे नंबर बघा. The point Q is denoted the number -5 and B denotes the number 2. तर फॉर्मूला है ग्रेटर नंबर और लार्जर नंबर माइनस स्मॉलर नंबर. तर संख्या रेषांचा अभ्यास करताना ते पॉझिटिव्ह नंबर्स आहेत अप टू लेस ऑफ 0 these are पॉझिटिव्ह नंबर. आता हे पॉझिटिव्ह नंबर जसे जसे इकडे वाढतील इकडे जाणारे हे ग्रेटर असतात. एकापेक्षा मोठा असेल तर 2 एकापेक्षा मोठा आहे म्हणजे 3 एकापेक्षा मोठा आहे बरोबर. पण जेव्हा आपण लेफ्ट साइडचा विचार करतो जेव्हा आपण लेफ्ट साइड बघतो तर यामध्ये जर आपण गो टू लेफ्ट साइड दिस नंबर आर डिक्रीजेस त्याचे नंबर त्याचे कमी कमी होत जातात. तर -1 इज ग्रेटर दॅन -2 -3 is smaller than -2 बरोबर. तर इथे जे असतील ते नंबर वाढत जातात त्यांची टेस्ट ऍक्युरेसी तो वाढत जाते. तर इथे जाताना त्यांची व्हॅल्यू काय असते ती कमी कमी होत जाते. त्याच्यानंतर अगेन -1 आणि जर का 0 मध्ये आपल्याला जर का मोठा आणि छोटा बघायचा असेल तर 0 is greater than -1 -5 is less than 0. याच्यामध्ये पण 0 आणि -5 मध्ये 0 हा मोठा असेल. ओके. देन Qचं which number is greater that is 2 -5. तर 2 मायनस काय दिले यामध्ये ऑलरेडी -5 दिलेला आहे आपल्याला हे सबट्रॅक्शनचं साइड आणि लेफ्ट साइडला असल्यामुळे तो ऑलरेडी हा मायनस असेल बरोबर. ओके. देन अनदर स्टेप 2. आता कंसाच्या बाहेर जर मायनस साइन जर असेल तर आत जे व्हॅल्यू आहे त्याचं साइन चेंज होतं बरोबर. 2 + 7 = 9. Hence distance between Q and B is 9 बरोबर. मग खाली लास्ट टेन्शन मध्ये आन्सर लिहायचं. Therefore distance between Q and B is equal to 9 units. बाकीचे तुम्ही तुमच्या होमवर्क मध्ये सॉल्व करायचे. प्रत्येक एक मध्ये एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून द्यायचं बरोबर. आता सेकंड क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला. इफ द कोऑर्डिनेट ऑफ A is X and B is Y, then find distance between A and B. तर आपल्याला सेकंड जो क्वेश्चन आहे प्रॅक्टिस 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर 2 त्यामध्ये दिलेला आहे. इफ द कोऑर्डिनेट ऑफ A is X, जर A हा जर X असला and B is Y and B हा जर Y असला तर आपल्याला शोधायचं आहे डिस्टन्स बिटवीन A and B. त्यामध्ये फर्स्ट दिलेला आहे आपल्याला X = 1 and Y = 7 बरोबर. म्हणजे हे कसं येईल A = 1. समजतंय तुम्हाला बरोबर. A म्हणजे X B ने Y. तर आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये A च्या ठिकाणी X वापरायचा आहे B च्या ठिकाणी आपल्याला Y ची व्हॅल्यू यूज करायची आहे बरोबर. मग कसं येईल डिस्टन्स बिटवीन A and B equal to A चा नंबर आहे 1 and Y चा नंबर आहे 7. That is
greater number minus smaller number. आज हे तुम्हाला द्यायचं आहे. A equal to H equal to 1 and B equal to Y equal to 7. हे सॉल्व करताना फर्स्ट एक्झाम्पल. Then 7 is larger number. बरोबर 7 and 1 is smaller number. That's my goal. That's why distance between A and B equal to 6 units. A आणि B मध्ये अंतर कसं असेल तर हे 6 युनिट त्यामध्ये अंतर आहे. बरोबर. त्याच्यानंतर एक शेवटचं एक्झाम्पल बघूया. बाकी तुम्हाला घरून होमवर्क मध्ये लिहायचे आहे. That is 6 number बघूया. X equal to 4 and Y equal to minus 8. Distance A and B. That's why solution A equal to X equal to 4 and B equal to Y equal to minus 8. Then distance between A and B equal to greater number minus smaller number. त्याचे पॉइंट नंबर काय नीचे A equal to X equal to 4 and B चा काय येईल B equal to Y equal to minus 8. That is distance between A 4 and minus. यामध्ये आपल्याला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. तर फर्स्ट टर्म आहे आयडेंटिफाय ऑफ ग्रेटर नंबर, आयडेंटिफिकेशन ऑफ ग्रेटर नंबर. यामध्ये आपल्याला मोठा नंबर कोणता आहे ना ओळखायचा आहे. ऑल पॉझिटिव्ह नंबर आर ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. तेवढे पॉझिटिव्ह नंबर्स असतील ते या पॉझिटिव्ह नंबर्स असतील ते निगेटिव्ह नंबर्स पेक्षा मोठे असतील. बरोबर. म्हणून मोठे कोणता असलेला आहे आपल्यामध्ये 4 नंबर मायनस इन ब्रॅकेट -8. बरोबर. म्हणून therefore distance between A and B equal to 4 plus 8 is equal to 12. म्हणून distance between A and B equal to 12 units. तर A आणि B मधील डिस्टन्स किती झालेला आहे तर 12 युनिटांचा त्यामध्ये फरक आहे. बरोबर. त्यामध्ये बाकीचे फर्स्ट अँड लास्ट तुम्हाला सॉल्व करून देत जाईल. जे सेंटरला असतील बाकीचे 5 4 राहिले आहेत तुम्हाला एक्सरसाइज होमवर्क मध्ये सॉल्व करायचे. नेक्स्ट मूविंग फॉरवर्ड आवर क्वेश्चन नंबर 3 is आता हा क्वेश्चन येते डायरेक्ट सांगतो तुम्हाला. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड which of the points is between the other two. If the points are not collinear state also. जर आपल्याला खाली दिलेल्या तक्त्याप्रमाणे काही जे पॉइंट असतील ते कॉलिनियर असतील किंवा नॉन कॉलिनियर असतील. यामध्ये आपल्याला बिटवीन नेट काढायचा आहे. म्हणजे जो सेंटरला असेल तो काढायचा आहे. यामध्ये आपल्याला फर्स्ट दिलेले आहे टोटल 6 क्वेश्चन आहे दिलेले आहे. यामध्ये फर्स्ट अँड लास्ट मी तुम्हाला सॉल्व करून देईल. बाकीचे तुम्हाला सॉल्व करायचे आहे. त्यामध्ये दिलेला आहे डिस्टन्स बिटवीन P R equal to 7. Distance between P and Q equal to 10 and distance between Q and R equal to 3. तर आपल्याला यामध्ये डिस्टन्स दिलेला आहे. ओके लेट्स गो. मी तुम्हाला आधी मागच्या क्लासमध्ये ऑलरेडी सांगितलं आहे की बिटवीन नेट काढायचा आहे. यामध्ये 3 पॉइंट्स असतील. इट्स मे बी कॉलिनियर अँड नॉन कॉलिनियर. फर्स्ट यू नो व्हॉट इज कॉलिनियर अँड व्हॉट इज नॉन कॉलिनियर. तुम्ही आज स्टँडर्ड मध्ये ऑलरेडी शिकलेला आहे. पुन्हा एक वेळ रिपीट करतो.
कॉलिनियर पॉईंट म्हणजे ते एकाच लाईन मध्ये असतील, अशांना म्हणतात कॉलिनियर पॉईंट. आणि नॉन कॉलिनियर पॉईंटने ते एका रेषेमध्ये नसतील, बरोबर, अशांना म्हटलं जातं नॉन कॉलिनियर पॉईंट, बरोबर. तर मागच्या क्लासमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तो मोठा नंबर असेल, जर का तुम्हाला डिस्क्रिमिनेट करायचं असेल तर याचं एकदम इझी जर का तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला माहिती पडेल. बघा कसं, जो मोठा नंबर असेल त्याला आपण फर्स्ट इक्वेशन नंबर म्हणत होतो, बरोबर. आणि दुसऱ्या इक्वेशनला जे दोन स्मॉलर असेल त्यांची जर का ऍडिशन ही ज्यांना मोठा जो नंबर असेल यांच्यासोबत जर का इक्वल होत असेल तर these are कॉलिनियर पॉईंट. ते एक रेषीय पॉईंट आहे, एकाच रेषेवरती असलेले पॉईंट आहे. बघा, जर का उदाहरण 10 इक्वल टू 3 आणि अर्धा का बघितला आपण तर 7 + 3 = 10. म्हणजे पहिलं जे स्टेटमेंट दिलेलं आहे कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला ते कसं आहे, कॉलिनियर पॉईंट आहे, बरोबर. तर आपण वन बाय वन बघूया आता. हे बघा, आपल्याला 3 पॉईंट दिले आहेत, दॅट इज P Q R. सोल्युशन मध्ये देयर आर 3 पॉईंट P Q R. यापैकी आपल्याला काढायचं आहे सेंटरला काढायचं. तर लास्ट क्लासमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ते मोठा नंबर असेल त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं, दॅट इज डिस्टन्स बिटवीन P and Q = 10. जो इक्वेशन नंबर 1 आपण याला म्हटलं इक्वेशन नंबर 1. That's why distance between P R plus distance between Q R equal to, that is P R का distance दिलेला आहे 7 and Q R का distance दिलेला आहे आपल्याला 3 equal to 10. जो इक्वेशन नंबर 2. आता जेव्हा 1 आणि 2 च्या व्हॅल्यू जर का सेम असल्या तर हे काय आहे, कॉलिनियर पॉईंट आहे, बरोबर. मग खाली लिहायचं डिस्टन्स बिटवीन P Q इक्वल टू डिस्टन्स बिटवीन P कॉमा कॉमा ने करायचं P R प्लस डिस्टन्स बिटवीन Q R from 1 and 2. From 1 and 2. 1 आणि 2 मधून जर का आपण विचार केला 1 आणि 2 स्टेटमेंट जर का आपण बघितले तर त्यावर आपल्याला हेच कळतं की PQ जो असेल तो PR and QR च्या ऍडिशन एवढा आहे. तर आता आपण नंबर लाईन मध्ये बघूया. PQ दोन पॉईंट मिळाले आपल्याला, PQ त्याचा टोटल डिस्टन्स दिलेला आहे 10, इथपर्यंत लाईन आहे 10 डिस्टन्स आहे, बरोबर. त्यानंतर दिलेलं आहे PR 7. आता P काय आहे तर R कुठे येईल 7, काही त्याचं युनिट असेल 7 पॉईंट किंवा सेंटीमीटर दूर असेल यापेक्षा, तर मी याला दिलं R. रिमेनिंग RQ किंवा QR 10 - 7 = 3 आणि आपल्याला दिलेलं आहे QR = 3. मग याच्या माहितीनुसार आपल्याला काय माहित पडलं, पॉइंट R is between hence, therefore point R is between point P and Q. आपल्याला यावरून माहित पडलं की पॉइंट जो R आहे तो P आणि Q च्या
मध्यभागी आहे हे आपल्याला माहीत पडलेलं आहे. म्हणून खाली 1 लाईन त्यांच्यासाठी असं आन्सर लिहायचा आणि सिस्टमॅटिक लिहायचं. ओके. हे नंबर लाईन असेल हे तुम्हाला डायरेक्ट काढायचे नाही. हे तुम्ही रफ माध्यमातून तुमच्या बुकच्या शेजारी काढू शकता. तर आन्सर लिहायचं. ओके. बिटवीन इझी आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे एक बघूया क्वेश्चन नंबर 3 मध्ये सावधान दिलेला आहे आपल्याला. डिस्टन्स बिटवीन डी अँड ई इक्वल टू 5. डिस्टन्स बिटवीन ई अँड एफ इक्वल टू 8. त्यानंतर फर्स्ट पॉइंट दिलेला आहे distance between D and F equal to 6. असे 3 पॉइंट दिलेले आहे आपल्याला. D, E, F are the 3 points. बरोबर. D, E, F 3 पॉइंट्स आहे. मग आधी आपण बघितलं की तो मोठा जे व्हॅल्यू असेल त्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणतो. म्हणून distance between E and E comma A equal to 8 is equation number 1. त्यानंतर बघतो की त्या छोट्या ज्या दोन संख्या असतील त्यांची ऍडिशन करावी लागते आपल्याला. म्हणून डिस्टन्स बिटवीन D and E plus distance between E and F equal to sir 5 plus df 5 plus 6 equal to 11. Equation number 2. आता as compared to equation 1 and equation 2 यांच्या दोघांची लेंथ जे असेल हे समान नाहीये. बरोबर. मग तसं काय झालं. that's why equation 1 is not equal to equation 2. म्हणून distance between EF not equal to distance between D and E plus distance between D and F. बरोबर. म्हणून आपल्याला माहित पडलं की distance between EF is not equal to distance between D and E plus distance between D and F. यासाठी ते इक्वल नाही आहे. बरोबर. म्हणून the given 3 points D, E and F is non-collinear point. Important fact. हे आणि हे दोन सेंटेन्स जे आहेत ते इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे की ते एकमेकांना कॉलिनियर नॉन कॉलिनियर पॉइंट आहे. बरोबर. कारण की त्यांची जे मेडल असेल ते इक्वल नाही आहे. जर इथं ऍडिशन वगैरे तर 4 काही आहे 4 अँड इथं जर 2 असतात किंवा 4 असतात 4 4 8 झालेले असते तेव्हा याचं डिस्टन्स इक्वल झालं असतं. बरोबर. असं लिहायचं आहे. तुम्हाला त्यामध्ये ओळखायचे आहे कॉलिनियर कोणते नॉन कॉलिनियर कोणते आणि सिस्टमॅटिक लिहायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. ओके. बघा क्वेश्चन नंबर 4 practice set 1.1 question number 4. On the number line point A B C यामध्ये पॉइंट आहे A B C such that distance between A and C equal to 10. Distance between C and B equal to 8. Find distance between A
and B considering all possibilities. Considering all possibilities. हे बघा आता आपल्याला एक नंबर लाईन दिलेली आहे त्यावरती 3 पॉइंट्स आहेत. अजून काही विचारलेलं आपल्याला नाही. 3 नंबर्स आहेत त्यामध्ये डिस्टन्स दिलेला आहे A C 10 C B 8 आणि आपल्याला विचारला आहे फाइंड डिस्टन्स बिटवीन A and B considering all possibilities. आता या इक्वेशन मध्ये ते नंबर लाईन असेल आपल्याला एक्झॅक्ट माहिती. फॉर एक्झाम्पल A C डिस्टन्स आहे 10 त्यानंतर C आणि B चा डिस्टन्स आहे 8. ओके हे आपल्याला माहिती पण A B चा आपल्याला डिस्टन्स एक्झॅक्ट माहिती. तर आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे एक C पॉइंट असू शकतो यामध्ये कारण की 10 आणि 8 जर मिळवले तर 88. त्यानंतर पॉसिबिलिटी A पॉइंट हा सेंटरला असू शकतो B पॉइंट इथं असेल किंवा C पॉइंट इथं असेल. त्यानंतर AC 10 त्यानंतर CB 8 त्याच्यानंतर हे डिस्टन्स असेल बरोबर अशा पॉइंटवरती CB किंवा B पॉइंट सेंटरला असेल इथं A राहील किंवा इथं C राहील. तर अशा केसेस असतील 3 केसेस असतील. तर आपल्याला 1 बाय 1 केस बघायची आहे. यामध्ये क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा केस नंबर 1 इम्पॉर्टंट सोल्युशन मध्ये केस नंबर 1 जर C is between point A and B. जर आपण C ला तर A आणि B च्या मध्यभागी ठेवलं तर आपल्याला मिळेल एक नंबर लाईन. यामध्ये C पॉइंट ऑलरेडी त्यामध्ये आपला A आणि B राहणार मिसिंग आहे. A B नाव तुम्ही B हे ठेवू शकता काही ठेवू शकता पॉसिबिलिटी विचारलेली आहे पण आपण 2 मॅथ्स A आणि B बरोबर. त्यानंतर AC 10 CB 8 बरोबर. त्यानंतर जर आपण कॅल्क्युलेशन केले तर आपल्याला माहित पडेल की डिस्टन्स बिटवीन AB equal to distance between AC plus distance between BB. बघा हे डायरेक्टली वरतून लिहिलं हे प्रॉब्लेम हे मी लिहिलेलं आहे केस नंबर 1 च्या माध्यमातून की C पॉइंट जर मध्यभागी एक तर A पॉइंट आणि B पॉइंट त्याच्या लेफ्ट हँड साइडला असेल हे A आणि B हा जर कॅल्क्युलेट करायचा म्हटलं म्हणजे तर मध्यभागी पॉइंट असेल A आणि AC प्लस BB हा याच्या व्हॅल्यू एवढा असेल बरोबर. 10 plus 8 equal to A plus B. Hence therefore distance between AB आपल्याला माहित नाही distance between AC 10 the distance between CB 8. Hence distance between AB equal to 80. Okay. आता distance between AB आपल्याला 80 मिळालेला आहे. आता केस 2 बघा distance between AB 80 केस 1 मध्ये. आता केस 2 मध्ये आपण घेऊया B is point B important point B is between point A, C and A. आता जो B पॉइंट आहे C आणि A च्या
मध्यभागी आहे. हा बी पॉईंट. आता एक तर तुम्ही सी इकडे लिहू शकता किंवा ए इकडे लिहू शकता. बरोबर. आता सीबी दिलेला आहे आपल्याला ए. बरोबर. त्यानंतर ए सी दिलेला आहे आपल्याला ए. इथपर्यंत अंतर किती राहील? हे 10. पण ए बी आपल्याला माहित नाही. राईट. ए बी आपल्याला माहित आहे का? नाही. पण आपण एसी मधून जर का सीबी वजा केला तर आपल्याला माहिती उरलेलं उत्तर राहील 2. ते काय राहील? एबीचं डिस्टन्स. लेट्स गो फॉर्म्युला मधून बघूया आपण. सिस्टमॅटिक 1 बाय 1 सिस्टमॅटिक बघा. ओके. बी पॉइंट सेंटरला इथे सी इथे ए इथे बी. म्हणून distance between AC A and C equal to distance between CB plus distance between AB. Right? हे जे C to A अंतर आहे हे C plus B plus A plus B. बरोबर. यांचं जर ऍडिशन केलं तर आपल्याला आन्सर मिळेल हे A to C. बरोबर. AC दिलेला आहे आपल्याला 10. ते डिस्टन्स दिले A to C चं 10 दिलेलं आहे. त्यानंतर CB डिस्टन्स दिलेला आहे 8 आणि डिस्टन्स दिलेले आपल्याला अननोन आहे. ते आपल्याला फाइंड आउट करायचं. बरोबर. आता हा प्लस 8 आहे. हा प्लस 8 इकडे आला तर मायनस 8 होईल. Hence therefore 10 minus 8 equal to distance AB. Hence distance AB equal to 2. जर आपण केस B ला मध्यभागी जर का ठेवलं एक पॉइंट C and A तर आपला डिस्टन्स बिटवीन AB काय मिळतोय? 2. डिस्टन्स बिटवीन AB equal to 2. आता केस 3 A ला आत ठेवूया आपण. A ला आत ठेवूया. सपोज A इथं आहे. इथं C रिमेनिंग राहिलेली C B. ओके. तर AC अंतर दिलेला 10. AB अंतर आपल्याला अननोन आहे. त्यानंतर आपल्याला दिलेला आहे CB. C to B अंतर आहे 8. सीबी अंतर किती दिलेला आहे? 8. इट इज पॉसिबल नाही. जर त्याचा अर्धा भागांचा आहे तर C to A डिस्टन्स 8 कसं पॉसिबल आहे? That's why A is not between C and B and it's not collinear. Got it? जर A ला आपण मध्यभागी ठेवलं तर आपल्याला एक्झॅक्ट A to B चं डिस्टन्स माहित पडत नाही. त्यासाठी केस 1 and केस 2 डिस्टन्स बिटवीन AB equal to 18 and 2. ते डिस्टन्स असेल. ते डिस्टन्स ऑलवेज इन पॉझिटिव्ह नंबर. यामध्ये आपण कॅल्क्युलेट जर केलं तर आपल्याला -2 आन्सर मिळालं असतं. बरोबर. तर आपण -2 हे डिस्टन्स होऊ शकत नाही. बरोबर. तर 18 and 2 असेल A to B चं डिस्टन्स. ओके. आता तुम्हाला सिस्टमॅटिक लिहायचं आहे. मेन आन्सर दिस. केस 1 केस 2. Let's go start question number 5. Question number 5 दिलेला आहे. Point X, Y, Z are collinear. एक रेषा बिंदू आहे आणि पुढे म्हणतोय तो डिस्टन्स बिटवीन X, Y equal to 17. Distance between Y, Z is 8 and the find distance
एक्स वाय सॉरी एक्स झेड. थोडं मिस्टेक पण झालं तर तुमचं चुकू शकते पूर्ण. तर केअरफुली क्वेश्चनमध्ये काय केलेलं आहे ते बघा. एक्स वाय झेड हे 3 कोऑर्डिनेट पॉईंट्स आहेत. त्यामध्ये एक्स वाय 17 आहे. त्यानंतर वाय झेड 8 दिलेले आहे आणि एक झेड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. बरोबर. कोऑर्डिनेट पॉईंट्स आहेत. अप्रॉक्सिमेटली 3 केस पुन्हा आपल्याकडे येतील. आपण एक्झॅक्ट माहिती करू शकत नाही यामध्ये पण. तर केस 1 बघा. इन केस 1 आधी आपण घेऊया y is between point y is between point in x and z. जर आपण y ला सेंटरला घेतलं तर काय होईल? सपोज हा y इथे x इथे z. x y दिलेला आहे 17 आणि y z दिलेला आहे 8. बरोबर. त्याच्या माध्यमातून आपल्याला काय माहित पडतं? डिस्टन्स बिटवीन x z इक्वल टू डिस्टन्स बिटवीन x y प्लस डिस्टन्स बिटवीन y z. x y मोठा पार्ट आहे आधी आपण तो घेतो त्याचा इक्वल टू x y प्लस y z. x z दिलेला आहे आपल्याला दिलेला नाही आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. फाइंड आउट x z. ओके. x z इक्वल टू डिस्टन्स बिटवीन x y that is 17 plus distance between y z and 8. That's why x equal to 17 plus 80 that is 25. तर आन्सर मिळालेला आहे आपल्याला 25. आता केस 2 पॉइंट z is between point x and y. आता पॉइंट z ला जर का आपण मध्यभागी ठेवला तर काय होईल? पॉइंट z इथं राहील x y. वी नो x y इक्वल टू 70 एवढा तो पार्ट आहे हा 70 युनिटचा आहे. त्यानंतर x y 70 and y z 8 y z 8. Okay. In above information, distance between x y equal to distance between x z plus distance between z y. x y का distance है 70 equal to distance between x z आपल्याला unknown आहे आपल्याला माहित नाही आहे आणि distance between z y is 8. 8 इथं पॉझिटिव्ह आहे तो इथे आन्सर दिला तर तो निगेटिव्ह नंबर मध्ये कन्वर्ट होईल. दॅट्स व्हाय 70 minus 8 equal to distance of x z. 17 तून 8 जर का वजा केले तर आन्सर is 9. ओके. मग आपल्याला केस 2 मिळालेली आहे. डिस्टन्स बिटवीन फर्स्ट केस and second case. Okay. मित्र लिखो distance between x z equal to 75. Case number 1, case number 2 मध्ये distance between x z equal to 9. आता remaining case number 3. Case number 3, x
is between point y and z. Point A. जर का आपण पॉइंट x ला y आणि z च्या मध्यभागी ठेवलं तर a सेंटरला, तर त्याच्या लेफ्ट आणि राइट साइडला we know very well y and z. And this y and z, distance between y and z equal to distance between y a, distance between y and a, the distance between x z, distance between x and z. बरोबर. तर y z x y 70 दिलेला आहे आपल्याला, x आणि y थोडं अंतर असेल 70 डिग्री. तर त्याच्यानंतर y z x आता एक जर म्हटलं आपण इक्वल टू y x दिलेला आहे 70 प्लस अननोन आहे आपल्या डिस्टन्स. तर 17 जर आपण तिकडे आणले तर x मायनस 17 इक्वल टू डिस्टन्स बिटवीन x z. 17 प्लस 8 गेले राहिलं मायनस 9 इक्वल टू डिस्टन्स बिटवीन x z. हे लिनियर पॉइंट दिसू शकतात का? नाही, बिकॉज हियर आन्सर कमिंग इन निगेटिव्ह नंबर, आणि निगेटिव्ह नंबर असलं तर डिस्टन्स हा कॅल्क्युलेट करता येत नाही. दॅट्स व्हाय point A is not in point y and z. हा a y आणि z च्या मधामध्ये असू शकत नाही. म्हणून distance between x and z is equal to 25 and 9. Okay, this is question number 3. आता question number 6 बघा. Last second class. त्यांनी म्हटलेलं आहे स्केच प्रॉपर फिगर, मला डायग्राम काढायचे आहे and write the answer of the following question. Is a dash b dash c and length of AC equal to 11, length of BC equal to 6.5, and third length of AB is unknown. Find the length AB. तर आपल्याला काय करायचं, AB ची लेंथ असेल ती कॅल्क्युलेट करायची. आता एक डॅश ने these are collinear points. डॅश म्हटलं म्हणजे these are collinear points. ते collinear points असतील. A dash B dash C जर असलं डॅशच्या फॉर्म मध्ये असलं तर ते काय असतील, collinear. म्हणजे आपल्याला यामध्ये बिटवीन कोण आहे हे काढायचं नसेल. जेव्हा डॅश मध्ये विचारलेलं असेल तेव्हा आपल्याला बिटवीन ने काढावं लागत नाही. म्हणजे आपण माहिती आहे की यामध्ये बी हा सेक्शन आहे. मग या बेसिस वरती आपण लिहू शकतो ए लेंथ ऑफ AC इक्वल टू लेंथ ऑफ AAB प्लस लेंथ ऑफ BC. जेव्हा आपण लेंथ कॅल्क्युलेशन करतो, आधी सांगितलं कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट अँड देअर डिस्टन्स मध्ये की लेंथ जेव्हा असेल तेव्हा त्यामध्ये कॉमा द्यावा लागत नाही, आणि जेव्हा पॉइंट असतील तेव्हाच आपल्याला कॉमा द्यावा लागतो. बरोबर. तर लेंथ AC जर काढायचं असेल तर लेंथ AB प्लस लेंथ BC हे अंतर जेव्हा ऍडिशन केले जाईल तेव्हा आपल्याला AC कॅल्क्युलेट करावं लागेल. बरोबर. AC ची आपल्याला व्हॅल्यू मिळेल. बरोबर. लेंथ AC दिलेला आहे 11 हे therefore 11 equal to
लेंथ AB अननोन आहे प्लस लेंथ BC 6.5. आता 6.5 इकडं पॉझिटिव्ह आहे ते 11 कडे येते तेव्हा ते निगेटिव्ह मध्ये कन्वर्ट केले जाते. हे 11 minus 6.5 equal to length of AB. आता 11 मधून जर आपल्याला 6.5 कॅल्क्युलेट करायचं म्हटलं म्हणजे तर इथे 5 इथून एक केला 10 4.5 4.5 equal to length of AB and length AB equal to 4.5. That's your answer. Easy आहे बरोबर. त्यानंतर यामध्ये 3 क्वेश्चन दिलेले आहेत तर लास्टचं मी सॉल्व करतो. तुम्हाला याच्या सेंटरचं सॉल्व करायचं आहे ते थोडं हार्ड असेल म्हणून तुम्हाला सांगतो. If x y h dash b dash z length of x z equal to 3 under root of 7, length x y equal to under root of 7, find length yz. फाइंड लेंथ yz. तर yz ही आपल्याला अननोन आहे बरोबर. यामध्ये y सेंटरला असते म्हणजे आपण म्हणू शकतो xz इक्वल टू xy प्लस yz. राईट. आता बेसिक तर तुम्हाला कळलं असेल कसा बेसिक लेंथ असतो आणि कसं काढावं लागतं. लेंथ किती आहे लेंथ कशी कॅल्क्युलेट करावी लागते बघा. length of xz equal to length of xy plus length of yz. We know xz is 3 under root of 7 equal to length xy under root of 7 plus length yz is unknown. That's why 3 देव कोशिश लेकर आए हैं अंडर रूट ऑफ 7 3 अंडर रूट ऑफ 7 इतना प्लस इतना लैटरली माइनस अंडर रूट ऑफ 7 इक्वल टू लेंथ ऑफ y एंड z. राइट. हे कळलं समजलं. आता याची वजाबाकी कशी करायची तर हे अंडर रूट ऑफ 7 चे पुढे काही नसेल तेव्हा तिथं असतो 1 बरोबर. 3 minus 1 2 under root of 7 कसं कसं राहील बरोबर. hence length of yz. hence therefore length of yz equal to 2 under root of 7. It is the length of yz. कळलं. ओके. यामध्ये लास्ट एकदम इझी क्वेश्चन दिलेला आहे तो बघूया आणि इथं आपण लिहिता बघूया. याच्या बरोबर आपला प्रॅक्टिस सेट 1.1 हा फिनिश होईल. बघा क्वेश्चन दिलेला आहे which figure is formed by 3 non-collinear points. आता 3 non-collinear points जर घेऊन non-collinear points मध्ये एक रेषीय असते एक कटिंग असते थोडा हा 1 हा 2 आता इथे 3 इथे 3 बरोबर. हे 3 पॉइंट घेऊन कोणती फिगर तयार होते आपल्याला विचारलेलं आहे. तर हा याला पॉइंट दिला आपण A B C सपोज तुम्ही काही घेऊ शकता. जर तुम्हाला क्वेश्चन विचारलेलं नाही पॉइंट पण नेम काय बरोबर. मग A to B ला जॉईन करायचं A to C ला जॉईन करायचं B to C ला जॉईन करायचं. तर इट ट्रायंगल we can draw a triangle by using these 3 non-collinear points.
बरोबर. जर तुम्हाला 3 कोऑर्डिनेट पॉईंट बद्दल विचारलं असतं तर कोऑर्डिनेट पॉईंट म्हणजे एकाच रेषेमध्ये वी ड्रॉ अ लाईन. आपण काय केलेलं आहे, लाईन ड्रॉ केलेली आहे बाय युजिंग 3 कोऑर्डिनेट. नॉन कोऑर्डिनेट आहे. बरोबर. थँक्यू. आज आपण एक्सरसाइज सेट 1.1 सॉल्व्ह करून दिलेला आहे तुम्हाला. आता बाकीचे क्वेश्चन असतील ते क्वेश्चन तुम्हाला तुमच्या होमवर्क मध्ये लिहायचे आहे आणि मला उद्या माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करायचे आहे आणि चेक करून घ्यायचं आहे. ओके. थँक्यू व्हेरी मच.